हनुमान जयंती निमित्तानं संगमनेर शहरामध्ये पार पडलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये स्त्री शक्तीचा उत्स्फूर्त असा आविष्कार पाहायला मिळाला। पवनपुत्र हनुमान प्रभू श्री रामचंद्र की जय या गजरामध्ये नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांनी एकजुटीनं हनुमानाचा रथ ओढत परंपरेचा मान राखलाय। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सकाळी 8 वाजता शहर पोलीस स्टेशनपासून मिरवणुकीची सुरुवात झाली। पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भगवा ध्वज हातामध्ये घेत मिरवणुकीचे नेतृत्व केलं। वाजत गाजत ही मिरवणूक चंद्रशेखर चौकात पोहोचली। इथे सजवलेल्या रथावरती विधिवत भगवा ध्वज फडकवण्यात आला। त्यानंतर आमदार अमोल खताळ आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायांची महाआरती करण्यात आली। त्यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी रथाचा दोर हातामध्ये धरत चंद्रशेखर चौकामधनं रथ ओढण्यास सुरुवात केली। ही मिरवणूक रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक या प्रमुख मार्गावरनं मार्गक्रमण करत अखेरीस मोठ्या मारुती चौकाच्या जवळ संपन्न झाली आहे। मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी अगदी चोख बंदोबस्त ठेवला होता। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई तसेच उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागुल, शुभम लहामगे तसेच देवयानी जोशी, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, राहुल नेहुलकर, निखिल पापडेजा, सौरभ उर्मजी, प्रथमेश गरुडकर, विनाय गरुडकर, सुदर्शन दळे, प्रतीक निवासकर, शोन थोरात, मयूर म्हसे, ओम भडांगे, शिवा भोंडवे तसेच उमेश गोसावी, शुभम परदेशी, गोविंद नागरे तसेच भरत वामन, शुभम जगधने, प्रसाद आळंदे आदींसह अनेक मान्यवर यांनी परिश्रम घेतले। संगमनेरची ही परंपरा केवळ धार्मिक नसून स्त्री शक्ती, धैर्य आणि एकजुटीचं प्रतीक मानली जाते। हनुमान जयंती निमित्तानं महिलांनी मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं रथ ओढण्याची परंपरा जपली आहे। ही आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। महिलांचा वाढता सहभाग हा समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारा ठरतोय आणि हीच एकजूट पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।